ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 21 जुलै 2024 वार रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा, सेवेसाठीही खूप महत्त्वाचा आणि खूप आनंदाचा दिवस असतो। कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण महाराजांसाठी, स्वामी महाराजांसाठी, आपल्या गुरुसाठी सेवा करत असतो। आता आपल्याला गुरुपौर्णिमेसाठी 21 दिवसाची सेवा करायची आहे, ज्या सेवेने महाराज आपल्याला इतकं भरभरून देणार आहेत की तुमचा विश्वासही बसणार नाही की महाराजांनी आपल्याला या गोष्टी दिल्यात ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता। किंवा कुठलीही सेवा करताना आपण कुठलीही महाराजांची सेवा करतो, ती सेवा कधीच वायाला जात नाही। त्या सेवेचं महाराज आपल्याला कितीतरी पटीने फळ देत असतात। त्यासाठी आपल्याला 21 दिवसांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करायच्या आहेत। त्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे काय करायच्यात आणि कशा करायच्यात, त्याचे काही नियम किंवा अटी आहेत का तेही तुम्हाला सांगणार आहे। आता सगळ्यात पहिली सेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेसाठी आपण जी काही सेवा करणार आहोत ती सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली सेवा आहे श्री स्वामीचरित्र सारामृतचं पारायण। 21 पारायण आपल्याला करायचे आहेत। आता नित्यसेवेमध्ये आपण या क्रमशः 3 अध्याय वाचत असतो। नित्यसेवेमध्ये आपण 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि क्रमशः स्वामीचरित्र सारामृतचे 3 अध्याय वाचत असतो। आता आपल्याला हे पारायण 21 पारायण करायचे। 21 दिवसात 21 पारायण म्हणजे 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर आपल्याला 1 जुलैपासून पारायण सुरू करायचे। तर 21 जुलैपर्यंत आपलं 21वं पारायण पूर्ण झालेलं असेल, जे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण होतं आणि त्या दिवशी सांगता आली म्हणजे तो खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे। तर महाराज आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहेत आणि भरभरून काही गोष्टी तुम्हाला आयुष्यात देणार आहेत ज्या तुमचं नशीब बदलवून टाकतील। आता 21 पारायण म्हणजे काय की आता या पुस्तकामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत। म्हणजे हा पहिला अध्याय इथे सुरू होतो आणि इथे संपतो। इथून दुसरा अध्याय सुरू होतो, दुसरा अध्यायही इथं संपतो। म्हणजे इतके छोटे छोटे असे 2-2, 3-3 पान असे हे अध्याय आहेत। तर आता हा आपल्याला एका दिवसात एक वाचून संपवायचा आहे। म्हणजे 1 ते 21 अध्याय एका दिवसात संपवायचे म्हणजे हा झाला एक पाठ। असे सलग 21 दिवस आपल्याला 21 पाठ करायचे जे गुरुपौर्णिमेपर्यंत। आता सलग म्हणजे काय, अखंड म्हणजे काय की 1 ते 21 दिवस जर आपण हे पारायण करत असू, जर महिला या सेवा करत असतील, मुली या सेवा करत असतील, तर मासिक धर्म आल्यानंतर ते 4 ते 5 दिवस सोडून आपल्याला ते पारायण परत कंटिन्यू करायचे। म्हणजे असे 21 पाठ आपल्याला करायचे जे की गुरुपौर्णिमेपर्यंत कंप्लीट होतील। आता 1 तारखेला सुरू करायचा किंवा त्याच्या आधी सुरू केला तरी हरकत नाही। आणि जर तुम्ही 1 तारखेला सुरू केलात आणि मध्ये तुमचे 4 ते 5 दिवस मासिक धर्माचे गेले तरीही चालेल। गुरुपौर्णिमेच्या थोडं पुढे 2-3 दिवस ते पारायण गेलं तरी हरकत नाही। महाराज सगळं बघत असतात, महाराजांना प्रत्येक गोष्ट माहीत आहे। फक्त तुम्ही मनापासून सेवा करताय आणि संकल्प करून जो सेवा करताय त्याचा फळ तुम्हाला महाराज नक्कीच देणार आहेत। तर असे 21 पारायण आपल्याला करायचे। आता ज्या दिवशी पारायण सुरू करायचंय त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या जवळपास जर स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल, केंद्र असेल किंवा मठ असेल, तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर घ्यायची आहे। तो नारळ आणि खडीसाखर महाराजांच्या चरणी अर्पण करून महाराजांना विनंती करायची आहे। तुमचं नाव सांगायचं आहे, तुम्ही कुठे राहता ते सांगायचं आहे आणि तुमचं गोत्र सांगून महाराजांना विनंती करायची आहे की माझा हा प्रश्न अडलेला आहे किंवा माझं हे काम अडलेलं आहे किंवा माझी ही इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे, त्यात अडचणी येतात, तर ही इच्छा, हे काम पूर्ण व्हावं म्हणून मी हे 21 स्वामीचरित्र सारामृतचं पारायण करत आहे। तरी माझ्याकडून ही सेवा व्यवस्थित करून घ्या आणि मला या सेवेचं अगदी चांगल्या रीतीने फळ मिळू द्या अशी कृपा करा, अशी विनंती तुम्ही स्वामी महाराजांना करा। जर तुम्हाला मंदिर किंवा मठ केंद्र जवळ नसेल तर तुम्ही घरातही अगदी स्वामी भक्तांच्या सगळ्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा दोन्ही असतंच, तर तुम्ही घरात सुद्धा नारळ आणि खडीसाखर ठेवून महाराजांना विनंती करू शकता की माझं या कामासाठी मी हे 21 पारायण स्वामीचरित्राचे करत आहे, तर माझ्या या विनंतीचा स्वीकार करा आणि माझं काम पूर्ण करा। तुम्ही कुठलंही काम महाराजांना सांगा, हे 21 पारायण होईपर्यंत तुमचं काम झालेलं असेल।
कारण इतकं भरभरून महाराज आपल्याला देत असतात की महाराज फक्त सेवेचे भुकेले आहेत. महाराजांना आपल्याकडून काहीच पाहिजे नाही, कारण जे काही आपल्याला दिले ते महाराजांनीच दिलेलं आहे. तर हे असे 21 पारायणं तुम्ही करायचे. जेव्हा तुम्ही 21 पारायण करता त्यावेळेस तुम्ही परान्न खायचं टाळायचं आहे, परान्न वर्ज्य करायचं आहे, मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. ब्रह्मचर्य वर्ज्य करायचे नाही करायचे ते तुमच्यावर आहे, ते कंपल्सरी नाही आहे. कारण तुम्ही कुठल्या संकल्पासाठी किंवा तुम्ही कुठल्या तुमच्या प्रश्नासाठी सेवा करताय ते महत्त्वाचं आहे, ते सर्वस्वी तुमची इच्छा. पण मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आणि परान्नही तुम्ही शक्यतो टाळायचं आहे. अगदी वेळ आली तर गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते अन्न तुम्ही खायचं आहे, पण शक्यतो टाळायचं. आता हे झालं 21 दिवसांचे 21 पारायण आपल्याला करायचे आहेत. महाराजांना विनंती करायची आहे आणि रोज एक पारायण असं आपल्याला 21 दिवसात 21 पारायण संपवायचे आहेत. कोणाचं 1 तारखेच्या आधी सुरू केलात तरीही हरकत नाही. 21 तारखेच्या पुढे जर पारायण गेलं तुमचं काही कारणाने, जसं की मासिक धर्मामुळे महिलांचं जाईल, तरी हरकत नाही. पण ते आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करतोय हे स्वामी महाराजांना माहीत असतं. त्याचं फळ तुम्हाला तितकंच महाराज देणार आहे, चिंता करायची गरज नाही आहे. आता ही झाली एक सेवा, म्हणजे स्वामीचरित्र सारामृतचं पारायण. 21 पारायण संकल्पयुक्त करताय तुम्ही. आणि ज्या दिवशी पारायण सुरू करताय त्या दिवशी तुम्ही संकल्प सोडायचा आहे की महाराज या कारणासाठी हातात पाणी घेऊन तुम्ही ते पाणी 3 वेळा ताटात सोडून पाणी हातात घेऊन संकल्प जे काय आहे ते महाराजांना सांगून ते पाणी ताटात सोडायचं आहे. आणि ते पाणी तीर्थ म्हणून घेतलं तरी चालेल किंवा तुळशीला टाकून द्या. आता हे झालं 21 स्वामीचरित्र सारामृतचं पारायण. त्यानंतर दुसरी सेवा तुम्ही काय करू शकता, ज्याला पारायण करणं शक्य नाही आहे किंवा तितका वेळ जर तुमच्याकडे नसेल, पारायण वाचायला अगदी 1 तास लागतो, त्यापेक्षा जास्त लागत नाही, कितीही तुमचं स्पीड कमी असेल तरी. आता जे पारायण करू शकत नाही किंवा पारायण केलं, आणि दुसरी सेवा मी तुम्हाला सांगते की आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. आता तो जप कसा करायचा आहे, नित्यसेवा म्हणून आपण सगळे सेवेकरी रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असतो. जर तुम्ही तो करत असाल तर अतिशय उत्तम, पण जर तुम्ही तो करत नसाल तर तो तुम्ही करा. त्या 21 दिवसासाठी 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप. जर 11 माळी तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही 1 माळ 2 माळ करा. काम करताना अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. उठता बसता काम करताना तुम्ही कधीही, प्रवास करताना कधीही या मंत्राचा जप करू शकता. इतकी ताकद या मंत्रामध्ये आहे की तुमचं सगळं आयुष्य ते पॉझिटिव्ह करून टाकणार आहे. त्यानंतर स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्ही 11 माळी नाही, तुम्ही 100 माळी केलात तरी चालेल, ते सर्वस्वी तुमचं आहे. कारण सेवा करताना आपण काय करतो, महाराजांकडे मागताना आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी किंवा खूप मोठे मोठे स्वप्न आपण महाराजांना मागत असतो, पण सेवा करताना मात्र आपल्याला वेळ नसतो. असं करू नका, वेळ काढा. कारण आपण सांसारिक कामांसाठी आपण दिवसातले 8 ते 10 तास देतो, पण सेवेला आपण दिवसातून 1 तास देऊ शकतो. तर सेवेला कंजूसी करू नका, सेवा तुम्ही भरभरून करा. स्वामी महाराज तुम्हाला त्याच्या असंख्य पटीने भरभरून देतील. हे झालं स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राबद्दल. आता त्यानंतर तिसरी सेवा अशी आहे की आपल्याला तारक मंत्राचा पठण करायचं आहे. ते किती वेळा करायचे, रोज 11 वेळा करायचे. आता तुम्ही ते सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, कधीही करा आणि घरातील कोणीही करा. महिलांनी करा, पुरुषांनी करा, मुलामुलींनी करा, कोणीही केलं तरी चालेल. आणि घरातील जर तुम्ही सगळ्यांनी बसून केलं तर अतिशय उत्तम, कारण सामुदायिक सेवेचं फळ हे महाराज जास्तच आपल्याला देत असतात, ते अतिशय चांगलं. पण जर तुम्हाला एकत्र बसायला वेळ नसेल, सगळ्यांनी वेगळ्या वेळी केलं तरीही चालेल, घरातील एकाच व्यक्तीने केलं तरीही चालेल, पुरुषाने करा, स्त्रीने करा, मुलाने करा, मुलीने करा, कोणीही करा, पण 11 वेळा तुम्ही तारक मंत्राचं पठण करा. आणि जर तुम्ही पठण करतच आहात तर तुम्ही एक पेलाभर पाणी घ्या, उजवा हात त्या पेल्यावर ठेवा आणि 11 वेळा श्री तारक मंत्राचा पठण करून ते तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही घरातील सगळ्यांनी घेऊ शकता. घरातील आजारी व्यक्तींसाठी, शारीरिक मानसिक जे आजारी आहेत किंवा कोणी निगेटिव्हिटीमध्ये गेलं आहे, काही लॉस झाला आहे किंवा कोणाला नोकरी मिळत नाही आहे, कोणाचं लग्न जमत नाही, अशा कुठल्याही व्यक्तीला तुम्ही ते द्या घरातल्या. त्यांच्यामध्ये आमूलाग्र असे पॉझिटिव्ह बदल झालेले तुम्हाला दिसतील. तर अशा प्रकारे आपण आता या तिन्ही सेवा किंवा ह्या सगळ्या सेवा, किंवा जर नाहीच जमलं तर यातली कुठलीही एक सेवा तरी तुम्हाला कमीत कमी 21 दिवसासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे. आणि तुम्ही जे काही मागता ते तर स्वामी तुम्हाला देताच, पण जर तुम्ही स्वामींना म्हणालात की स्वामी मी वर्षभर तुम्हाला काही ना काही मागत असतो आणि ते सगळं तुम्ही मला देत असता, माझ्या कुटुंबाचं, माझ्या घरातल्या माणसाचं तुम्ही रक्षण करत असता,
त्यासाठी या गुरुपौर्णिमेनिमित्त मला फक्त आणि फक्त तुमच्या चरणांवर वाहण्यासाठी ही सेवा करायची आहे असं जर तुम्ही मागितलं तर स्वामी महाराज तुम्हाला खूप खुश होतील तुमच्यावर आणि भरभरून खूप काही देतील. असं नाही आहे की तुम्ही मागायलाच पाहिजे, पण तुमचे प्रश्न महाराजांना आपोआप समजत असतात. जरी तुम्ही तुमचे प्रश्न मांडले नाहीत आणि फक्त निस्वार्थ भावनेने सेवा करत राहिलात तर तुमचे प्रश्नही आपोआप मार्गी लागतील आणि स्वामी महाराज खूप खुश होऊन तुम्हाला भरभरून इतकं देतील की तुमचं आयुष्य सोन्यासारखं करतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि माझ्यासोबतच अनेक सेवेकरांचे हा अनुभव आहे की जे नशिबात नव्हतं ते सुद्धा महाराजांनी सगळ्या सेवेकरांना दिलेलं आहे, स्वामी भक्तांना दिलेलं आहे. जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर अतिशय उत्तम, नसाल तर तुम्ही स्वामी सेवेकरी बनाल. ही 21 दिवसांची सेवा एकदा विश्वास ठेवून करून बघा, तुम्हाला त्याचं भरभरून इतकं फळ मिळेल की तुम्हाला घ्यायला काहीच उरणार नाही. इतकं फक्त श्रद्धा ठेवा आणि मनापासून सेवा करा. कुठलीही सेवा करताना तुमचा विश्वास असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील आणि आमूलाग्र असे बदल तुमच्या जीवनामध्ये होतील. हा माझा आणि अनेक सेवेकरांचा अनुभव आहे. तर ही सेवा 21 दिवसांची तुम्ही नक्की करून बघा, इतरांनाही सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसहित, नवीन सेवेसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.